श्री चंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा शिवा मजला सुभद्रा सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परिपाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित आपण प्रस्थानत्रयीचा विचार संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून मागच्या 4 महिन्यापेक्षा जास्त काळापासून करतो आहोत। संत समागम या फेसबुक सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण सध्या आत्माराम या ग्रंथाचा विचार चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या आत्माराम ग्रंथातील 24वी ओवी तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालिली ते तुवा गर्भांधाने देखिली हे वार्ता सांगेसी। ओवी क्रमांक 23 आणि 24 मध्ये समर्थांनी गर्भांध हा शब्द वापरलाय आणि जे खरं आहे परब्रह्म स्वरूप त्यावर लटकी माया कशी चवताळते आणि ती जी काही कर्तृत्व करती आहे ते तू पाहतोस आणि मला सांगतोस। मुळात तू सुद्धा अंधच आहेस एका दृष्टीनं, असं समर्थ काल या 24व्या ओवीमध्ये म्हणाले। आता ओवी क्रमांक 25 पासून आपण विचार पुढे पाहूया। श्रीराम जे
तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता, तुझ लाज नाही श्रीराम. आपल्याला मोठं आश्चर्य वाटतं की समर्थ ज्या आपल्या आवडत्या शिष्याला बाळा म्हणतायत, बापा म्हणतायत, तो शिष्य सुद्धा स्वामी, सद्गुरू असं न म्हणता ताता म्हणतो आहे. आणि असं असताना समर्थ रामदास स्वामी लाज काढतायत. इथे शब्द चालाय तसा, तुझं लाज नाही, तुला काय, जे झालेची नाही सर्वता. अरे जे काही घडलंच नाहीये, तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता, तुला काही वाटत नाही. जे तू काही पाहतो आहेस ते मुळातच काही घडलेलं नाहीये. आणि तू मला सांगतोस की ते सगळं निर्गुणाच्या अधिष्ठानावर चालू आहे. तुला काही शरम लाज वाटत नाही हे सांगताना? मला विचार करा की सद्गुरू जर आपल्याला असं बोलत असतील तर काय, किती चिडेल शिष्य. तुम्ही तुमचा मठ, तुमचा आश्रम, तुमचं ज्ञान, मी चाललो म्हणेल घरी. अहो, माझ्या स्वतःच्या आयुष्यातला प्रसंग आहे. वयाच्या 39व्या वर्षी शिवथर घळीत पहिल्यांदा गेलो. 2002 1999चा दासबोध सखोल अभ्यासचा प्रवेश. मी 2002 ला गेलो. माझे समीक्षक आदरणीय गजाननराव जोगळेकरही हे फारसे कधी गेलेले नाहीत. नाही तर आपण समीक्षकांना सूचना देतो, आपल्या अभ्यासार्थींना सांगा साधना सप्ताहाला येणं त्यांनी भाग आहे. कारण साधना सप्ताहाला गेल्यानंतर ज्याप्रमाणे भगवंताचं विराट स्वरूपाचं दर्शन कुरुक्षेत्रावर अर्जुनाला झालं, तसं समर्थ संप्रदायाचं एक विराट अद्भुत दर्शन आपल्याला शिवथर घळीमध्ये होत आहे. कोण कोण महानुभाव काय काय पारंगत आहेत, काय अभ्यास केलेला आहे त्यांनी, काय त्यांची मांडणी आहे, काय मुद्देसूद मांडणी आहे. आणि हे सगळं कुठं घडतंय? समर्थ रामदासांच्या पावन स्पर्शाने पुनीत झाले तर घळीमध्ये घडतंय. अहो, भाग्यवान म्हणलं पाहिजे आपण की अशा ठिकाणी आपल्याला सगळी व्यवस्था होतीये. 84-85 2 वर्ष केवळ हा साधना सप्ताह गडावर झाला. पण मारुती बुवा, पूजनीय मारुती बुवा नंतर पूजनीय अक्का स्वामींना म्हणाले की तुमचा जो अभ्यास आणि तुमचा जो अभ्यासाचा स्तर आहे हा सगळा इथं नको, म्हणाले तुम्ही शिवथर घळीत जा. आणि 1986 पासून 34 वर्ष एक साधना चालू आहे. यावर्षी त्याला खंड पडतोय. पण त्याला खंड जरी पडत असला, आपण आपल्या घरातच आहेत. पण सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 सत्र ऑनलाईन घेणार आहोत आणि त्याच स्पंदनामध्ये आपण राहणार आहोत. जागा बदलली तर काय झालं? पहाटेचं प्रातस्मरण आहे, दुपारचं सत्र आहे, ते आपल्या आपल्या घरामध्ये बसून करायचंय, ते काही ऑनलाईन आहे. आणि पुन्हा संध्याकाळी एक प्रवचनाचं सत्र आहे. कायम आपण त्या स्मरणात, त्या स्पंदनातच राहणार आहोत. 39 वर्षाचं वय होतं. मी पाहिलं सगळी मंडळी 50, 55, 60, 65, 70 या वयाची आहेत. पडेल ते काम आपण करायचं, उचलायचं, सतरंजी उचल, हे उचल, ते उचल, काय म्हणेल ते. अहो, माईक प्रत्येक वक्त्याला खालीवर करण्याचं काम हे मी किमान 15 वर्ष केलेलं आहे.
आणि त्यामध्ये कुठलाही अहंकार दुखावल्याची भावना नाहीये किंवा मी काही फार मोठं काम केले अशातली भावना नाहीये. दिवसातून किती वेळा प्रवचन होतात, जी मंडळी शिवथर घळीत येतात किती प्रवचन होतात, किती वेळा वक्ता व्यासपीठावर बसतो, त्या प्रत्येक वेळी उठायचं, तो माईक खालीवर त्याच्या लेवलला करायचा, मध्येच आवाज कमी येत असेल तर माईक थोडा पुढे ढकलायचा. पडेल ते काम मी केलेलं आहे. पण 2-3 प्रसंग माझ्या आयुष्यात असे आलेले आहेत. मला आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय तात्यासाहेब गाडगीळ, लिटमस टेस्ट फॉर यू, दॅट वॉज ऍसिड टेस्ट फॉर यू. तितिक्षा समर्थ आता हे करतायत, त्याला म्हणतायत तुला लाज वाटत नाहीये? अरे जे झालंच नाही आणि तू म्हणतो की हे सगळं निर्गुणाच्या सत्तेवर चालू आहे, मोठा ज्ञानी लागून आला तू, मला सांगतोस तू हे? समर्थ म्हणताय जे नाहीच, जे झालेची नाही सर्वता, काहीच झालं नाही, ते तू ब्रह्माच्या अधिष्ठानावर चालतंय असं म्हणतोस. या म्हणण्याला काही अर्थ आहे का? शिष्याला राग येत नाहीये. आपल्या आयुष्यात आपण कायम धडा घ्या. मी किमान 3 ते 4 वेळा असे प्रसंग आलेले, माझं एक बॅग भर काय कशासाठी ऐकून घ्यायचं हे सगळं, आणि तेही सगळ्यांच्या समोर गजानन मंडपात. एकटं बोलावून मारलं तरी काही वाटत नाही हो, पण तुम्ही भर सभेमध्ये एखाद्याची इज्जत काढत असाल, त्याला टोचून बोलत असाल तर बरं वाटेल का? 2-3 वेळा असं झालेलं आहे की असं वाटलं बॅग भरावी आणि इकडून न जाता गजानन मंडपातून न जाता कल्याण मंडपातून परस्पर उतरावं आणि निघून जावं, न सांगता कुणाला की मी चाललोय. इथपर्यंत मनात विचार आलेले आहेत. पण समर्थ पाठीशी होते. परमार्थामध्ये हे असंच आहे. सद्गुरू काय बोलतील याचा नेम नाही, ते आपली तपासणी करतात, आपल्याला तपासत असतात, आपली परीक्षा. तिथं जर आपल्याला अहंकार सोडता नाही आला, तिथं जर आपला मीपणा सोडता नाही आला, तर कुठे सोडणार मग? दैनंदिन जीवनात, प्रापंचिक जीवनात तर बिलकुल सोडू शकत नाही आपण. पुढे समर्थ म्हणतात, खरंय खरंय. पुढे समर्थ म्हणतात, सकळ माया शिष्य म्हणतोय, राग नाही आला त्याला, तुम्ही माझी लाज काढली, मला बेइज्जत केलं, त्याला शिष्याला राग नाही आलेला. तरी तो काय म्हणतोय, सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय सांगा स्वामी श्रीराम. तो परत नतमस्तक होतोय, तो परत शरणागताचा अनन्य भाव त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागण्या बोलण्यात. तो म्हणतो, स्वामी तुम्हीच तर म्हणताय हे सगळं माया आहे, हे सगळं मायेने केलेलं आहे, आणि एकीकडे म्हणता की माया झालीच नाही असंही सांगताय. आता मी काय करावं? मला ही जरी उकलून तर दाखवा. तुम्ही म्हणताय म्हणून मी तसं म्हणालो की परब्रह्माच्या अधिष्ठानावर, परब्रह्माच्या एका स्फुरणावर अनेक शक्तींपैकी एक शक्ती कार्यरत झाली, ती ही माया ब्रह्माच्या अधिष्ठानावर चालते, हे मी सांगितलं.
बरं, तुम्ही म्हणले तसंच मी म्हणले, मी त्याला काही विपरीत बोललेलो नाहीये. आता हे तुम्ही मला उकलून सांगा ना, प्लीज सांगा स्वामी. शिष्य म्हणतो, काढली, माझा अपमान झाला असं मला बिलकुल वाटत नाही, काही हरकत नाही, आपण मोठे आहात. आता मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही माझं ऐकताय, तुम्ही मला सांगताय की तुला लाज नाही वाटत का. हे सगळं जे विश्व आहे तेही मला जाणवतंय, हे खरंय का नाही. तुम्ही मला आत्ता सांगितलं, मला हे काय सांगतोस तू म्हणून, हे खरंय का नाही तुम्ही बोललेलं, माझं खरंय बोललेलं म्हणून तुम्ही मला तसं बोललात. आता हे सगळं विश्व पण मला दिसतंय, हे सगळं जाणवतंय मला ते. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जसा मागे उपदेश केला, मला जसं सांगितलं, इतर शिष्यांना जसं सांगितलं, तसं मी म्हणालो की परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं कार्य कर. पण तुम्ही माझी लाज काढली. आता तुम्हीच मला सांगा, नक्की काय आहे, हे उकलून दाखवा. शिष्य परत म्हणतो, मला मान्य आहे, अंधारात दोरी आहे, दोरीसारखा साप दिसतो म्हणून उडी मारली, घाबरून उडी मारली, पण हे खरंय का नाही. दोरी आहे ती तरी दिसली का नाही, दोरीवर साप वाटला तेही खरंय का नाही, म्हणून लांब. सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता. काय करावं, कसं वागावं, कसं बोलावं, हे तुम्ही मला सांगा स्वामी. पूजनीय बाबा बेलसरे एका ठिकाणी म्हणतात, आपल्याला अनुभूती प्रधान स्वरूप वर्णन हे अनंताचं दर्शन घडवतं. अनुभूती प्रधान, अनुभव आला पाहिजे एखाद्या गोष्टीचा. पूजनीय स्वामी वरदानंद भारतींना नारायणाने हिमालयामध्ये दर्शन दिलं. आणि ते कसं दर्शन दिलं, एका शिळेवर नारायण बसलेला आहे, ते चित्र पूजनीय आप्पांनी काढून, एक चित्र मोठं ध्यान मंदिरामध्ये गोरठ्याला, आणि दुसरं उत्तर काशीला आहे, जिथं देह ठेवला तिथं. पूजनीय गुलाबराव महाराजांनी, की जे नंतर अंध झाले जन्मानंतर काही दिवसांनी, माऊली व्यासपीठावर बसलेली आहे, चौरंगावर बसलेली आहे, मोठ्या आसनावर, पद्मासनात, अंगावर भरजरी शाल आहे, डोक्याला फेटा बांधलेला आहे, मंदिल आहे, त्याला तुराय लावलेला. हे चित्र कुठलं आहे. ते चित्र गुलाबराव महाराजांनी काढून घेतलेलं आहे एका चित्रकाराकडनं. बाबा बेलसरे त्यांना म्हणाले, गुलाबराव महाराज, अहो ही संन्याशाची मुलं, यांना अंगवर लिहायला कपडे, फेटा बांधला. गुलाबराव महाराजांनी सांगितलं, काशीला अग्रपूजेचा मान माऊलींना मिळाला आणि त्यांचा सत्कार झाला, त्या दिवशीच हे चित्र आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज त्यांनी म्हणतात, अनुभूती प्रधान स्वरूप वर्णन हे अनंत आपल्याला दर्शन होतंय, त्याचं साक्षात दर्शन. बुद्धी होऊ शकत नाही. जिथं बुद्धी आहे, तर्क आहे, ती स्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही.
याच्यातून अर्थ काय घ्यायचा की शिष्याची अजून तयारी झालेली नाहीये. हाऊ ही इज डिक्लेअरिंग की परब्रह्म स्वरूप. अरे मनास जे जे अनुभविले ते ते माईक नाथिले, तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे श्रीराम. या ओवीमध्ये स्वानुभव हा शब्द फार महत्वाचा आहे. अरे मनास जे जे अनुभविले, ज्याचा ज्याचा तुला अनुभव येईल ते ते माईक नाथिले, ते सगळं मिथ्या आहे, ते काहीही खरं नाहीये. म्हणून तितुके तुवा टाकिले, त्याचा त्याग कर. पाहिजे स्वानुभवे, स्वानुभव घे, प्रचिती घे आणि मग बोल काय बोलायचंय ते. मला कळलं, हे कळणे जो शब्द आहे ना तो फार महत्वाचा आहे. त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. कुणीतरी सांगतो आपल्याला की रस्ता चांगला आहे, तुम्ही हरकत नाही, जा या रस्त्याने. आपल्याला वाटतं की वा नवीन गाव आहे, आपल्याला या रस्त्याने जायचंय, खड्डे आहेत का, पावसाळा खूप झाला. एक जण सांगतो रस्ता चांगला आहे हो, काही हरकत नाही, एकदम टापोटाप रस्ता आहे, जा तुम्ही. थोडं पुढे गेल्यानंतर आपण सहज विचारतो अजून एखाद्याला रस्ता कसा आहे, तो म्हणतो नंबर 1 रस्ता आहे, निर्जन आहे, फार ट्रॅफिक नाहीये, त्यामुळे थोडं सांभाळून जा. एक जण सांगतोय रस्ता एकदम मोकळा आहे, दुसरा म्हणतो रस्ता मोकळा आहे पण सांभाळून जा, ट्रॅफिक नाहीये. कुणी येईल मध्येच, रस्त्यात दरोडेखोर येईल, गाडी अडवेल, काही होऊ शकतं. आपल्याला आपण रस्त्यातून चाललेलो असताना गाडी घेऊन चाललो आणि लांबवर कुठेतरी झाडावर, झाडाच्या बाजूला असं वाटतं की अरे एखादी स्त्री आहे का काय, पांढरे कपडे घालून. मनात तर होतं, आपल्याला कळतं, काहीतरी वाटतं की इथं काहीतरी गडबड आहे का काय, हलतंय ते. आपण थोडं पुढे जातो अंदाज घेत घेत आणि मग लक्षात येतं की काही नाही, ते झाड आहे, झाडाची फांदी हलतीये आणि त्यावर एक वस्त्र पडलेलं आहे, माणूस वगैरे कोणी नाहीये. यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला जे जाणवतं, आपल्याला जे दिसतं त्यावर आपण अनुमान बांधतो. खरं खोटं हे नंतर समजतं, पण अगोदर जसं दिसतं लांबून का होईना, जसं कळतं, कुणी सांगतं, लांबून दिसतं, त्यावर आपला अंदाज हा तयार होत असतो. आता हे सगळं आपण पाहिलं, रस्ता चांगला आहे, निर्जन आहे, ट्रॅफिक नाहीये, पण मध्येच एखाद्या ठिकाणी टार रोड होतोय, सीसी रोड होतोय, पण मध्ये एखादा गॅप आहे आणि त्या ठिकाणी चिखल आहे. हे तिथं गेल्याशिवाय कसं समजेल? आता त्या माणसाने जे आपल्याला सांगितलं ते किती खरं किती खोटं? सगळ्यात महत्वाचं काय? स्वानुभव महत्वाचा आहे. जीपीएस लावलंय, नकाशा आहे, सगळं आहे. मागच्या 15 दिवसाखाली कोण जाऊन आलाय तो सांगतो, तेही खरं आहे. पण ते कितपत खरं आहे किती खोट आहे हे आपण त्या रस्त्याने गेल्याशिवाय काहीही खरं नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात स्वानुभवे. तुझा अनुभव काय ते महत्वाचं आहे. स्वानुभवाने हे सगळे लटके मिथ्या आहे हे समजलं, आता तू त्याचा त्याग कर. कारण हे जे काही सगळं चालू आहे हे भगवंताचं एक दीर्घ स्वप्न आहे. संसार हाची दीर्घ स्वप्न. एक हिंदी मध्ये म्हण आहे, आप गए पीछे, आप गए पीछे, डूब गई दुनिया. हे असंच आहे.
LICचं घोषवाक्य आहे, आज भी कल भी, कल भी आज भी कल भी. माझे एक मित्र ते म्हणाले, काल ठीक होता आज ठीक आहे, उद्याचं कोणी पाहिलंय? आपल्या नंतर काय? कुणाला किती पैसे मिळाले, कुणाला किती इन्शुरन्स मिळालं, किती कुणाला रक्कम मिळाली, एकदा देह पडला की संपला. किती तुम्ही कथा केल्या, किती सगुण भक्ती केली, किती भगवंताचं भजन केलं, किती चांगलं राहिला, किती चांगलं बोलला. समर्थांनी दासबोधामध्ये किती सांगितलं. आत्मारामामध्ये हा विषय नाही आहे, बाकीचा कुठलाही विषय नाही आहे. एकच विषय आहे, त्या परब्रह्म स्वरूपाची त्याला ते जाणणे आणि हे जे काही सगळं दिसतंय, जे अनुभवाला येतंय, ते मिथ्या आहे, त्याचा त्याग करणे. पुढच्या ओळीमध्ये समर्थ सांगतायत, सकळी माया परिनाथिली, स्वरूपी तो नाही सराहिली, एवम आहे नाही हे बोली, माया जाण श्रीराम. मुळात माया नाहीच आहे. आता हा नवीनच फंड आहे. म्हणजे आतापर्यंत आपण सगळं ऐकतोय दासबोधामध्ये, काही समासांमध्ये, आत्माराम ग्रंथ चालू झाल्यापासून, की परब्रह्माच्या स्वरूपावर, अधिष्ठानावर, त्याच्या सत्तेवर माया कार्यरत आहे आणि हे सगळं विश्व, दृश्य विश्व तिन्हीच रचलेलं आहे. आता या ठिकाणी समर्थ म्हणतात, सकळी माया परिनाथिली, ती नाहीच आहे, नसलेली, स्वरूपी तो नाही राहिली. एवम आहे नाही हे बोली, आहे नाही ही परिभाषा आहे, बोलण्याची पद्धत आहे. समर्थ पुढे म्हणतात, स्वरूपावर ती भासते, परब्रह्माच्या स्वरूपावर ती भासते, पण भासणे आहे किंवा नाही हे सत्याच्या दृष्टीने बरोबर आहे का? भास आपण सत्याच्या दृष्टीने जर विचार केला तर भास हा खोटा आहे, म्हणजे नाहीये. मग कसं म्हणायचं तिला आहे म्हणून? उपनिषदकारांनी एक शब्द योजला ह्याच्यासाठी, श्रुती माऊलींनी ह्याच्यासाठी, हे समजावून सांगण्यासाठी एक शब्द त्याचा जन्म केला आणि त्या शब्दाचं नाव आहे मिथ्या. खोटं नाही म्हणत आहे, खरं तर नाहीच म्हणत आहे, पण ते काय म्हणतात? मिथ्या आहे. उपनिषदकार मायेला, जगाला असत्य खोटे असं म्हणत नाहीत. हे खोटं आहे, हे असत्य आहे, हे झालंच नाही असं म्हणत नाहीत. ते काय म्हणतात? हे मिथ्या आहे. मृगजळवत आहे, मृगजळ हे मिथ्या आहे. शिंपीवर चांदीचा भास होणं हे मिथ्या आहे. दोरीवर सर्पाचा भास होणं मिथ्या आहे. मिथ्या याचा सरळ सरळ जर अर्थ आपण विचार केला, तुम्हाला जे दिसतं, जे भासतं, ते मुळात तसं नाहीये. आज आपण ज्याला आपला अत्यंत जीवश्च कंठश्च असं मानलेलं आहे, वर्षानुवर्ष त्याच्या एकत्र एका ताटामध्ये जेवण केलेलं आहे, सगळं त्याला शेअर केलेलं आहे. मित्र असेल, नवरा असेल, बायको असेल, पण एक वेळ अशी येते की जे आपण स्वरूप आतापर्यंत अनुभवलेलं आहे ते एकदम विचित्र होतं आणि एकदम स्वरूप पालटतं. आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या व्यावहारिक जीवनात, सामाजिक जीवनामध्ये आपल्याला असे अनुभव आलेले आहेत. आम्ही आमच्या ग्राहक पंचायत या कामामध्ये आमचा असा अनुभव घेतलेला आहे. फार 10 अनुभव घेतलाय आम्ही, 17-18 जणांनी.
ज्याच्यासोबत आम्ही अत्यंत जीवश्च कंठश्च असं राहिलो, त्याच आमच्या एका मित्रांनी, आमच्या सहोदरांनी, बॅकस्टॅबिंग म्हणतात ते काहीच नाही त्याच्यासमोर, पाठीत खंजीर खूपच नाही, काहीच नाही त्याच्यासमोर, एवढं नीच पातळीवर जाऊन कृत्य केलंय, विकृत मानसिकतेतून कृत्य केलंय. याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जे तुम्हाला दिसतं भासतं ते मुळात तसं नाहीये, पण ते अनेक वर्ष, अनेक दिवस, अनेक प्रसंगात आपल्याला तसं दिसतं, भासतं, वाटतं, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आता विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं तर कुठलीही वस्तू इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, स्वामी वरदानंद भारतींनी याची उदाहरणं फार दिलेली आहेत त्यांच्या प्रवचनांमधून. ते आयुर्वेदातले PhD होते आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य होते पुण्याला. त्यामुळे विज्ञानातले उदाहरण त्यांनी फार द्यावीत. ते असं म्हणतात की सगळ्या वस्तूंमध्ये तीनच गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे का? काही ठिकाणी इलेक्ट्रॉन जास्त आहेत, काही ठिकाणी प्रोटॉन कमी आहेत, काही ठिकाणी न्यूट्रॉन जास्त आहेत, इलेक्ट्रॉन कमी आहेत, असं ते मिक्सचर आहे. या पृथ्वीवर, या जगामध्ये, या परब्रह्मांडामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, दृश्य आणि अदृश्य विश्वामध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण आम्हाला ते दिसतात का? ते दिसत नाहीत. उलट आम्हाला साखर, गूळ, खुर्च्या, दृश्य जगत, घरं, माणसं, प्राणी, झाडं, वनस्पती हेच दिसतंय. आम्हाला इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन दिसतच नाहीत. आप्पा म्हणतात साखर मुळामध्ये काय आहे? ती कार्बन आहे. हिरा मुळामध्ये काय आहे? कार्बन आहे. कोळसा मुळामध्ये काय आहे? कार्बन आहे. जे मूळ आहे ते दिसत नाही, पण त्यांनी जे भासात्मक पदार्थाचं स्वरूप घेतलेलं आहे त्यामध्ये आमचं आयुष्य निघून चाललं ना. किती लोकांनी असा विचार केला असेल की मी साखर खातोय, मी पोळी खातोय, मी भात खातोय, म्हणजे मी इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन खातोय. असं कुणाला म्हणलं तर लोक वेड्यात काढतील आपल्याला. नक्की यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. कित्येक महिने झाले हे दासबोधाचा आणि आत्मारामाचा अभ्यास करतायत, समर्थांनी यांचं डोकं फिरवलं म्हणतील. मी जेवण करतो आणि हे म्हणतायत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन खाताय. नक्की यांचं डोकं फिरलेलं आहे. यांना पुण्याला घेऊन जा, येरवड्याला स्पेशल गाडी करून. समर्थ म्हणतात, स्वप्नामध्ये जसं स्वप्न खरं वाटतं, आपण झोपलेले आहोत, स्वप्न पडतंय आणि ते खरं वाटतंय. स्वप्नामध्ये जसं स्वप्न खरं वाटतंय तसंच या संसार रूपी दीर्घ स्वप्नामध्ये हे दृश्य विश्व खरं वाटतंय. आता हे दीर्घ स्वप्न आहे, ते काही अर्ध्या तासाचं, पाऊण तासाचं, 15 मिनिटाचं, 1 तासाचं नाहीये. 50, 60, 70, 80, 90 वर्षांचं दीर्घ स्वप्न आहे. त्यामध्ये खरंच वाटतंय सगळं. समर्थ म्हणतात, पण हे जरी असं असलं तरी एकदा आत्मस्वरूपाकारता प्राप्त झाली की जगत मिथ्या असल्याचं लक्षात येतं. आत्मस्वरूपाकार एकदा मिळाला की मग लक्षात येतं, अरे हे जे मी काही पाहतो आहे, जे मी काही अनुभवतो आहे, हे सगळं कसं आहे? मिथ्या आहे, खोटं नाही आहे. श्रुती माऊली सांगते हे मिथ्या आहे. पुढे समर्थ म्हणतात, एवं सांगतो ते ऐकावे,
माईक माये ते जाणावे, आता मनन करावे, सावधान होऊनी श्रीराम. समर्थ म्हणतात आता सावध हो. एवम सांगतो ते ऐकावे. आता मी जे काही तुला सांगणार आहे, एवम यापुढे तू म्हणला ना सांगा स्वामी मला हे सगळं उकलून दाखवा, मी ते तुला सांगतो. माईक माये ते जाणावे. मायेने माईकाला शोधलं पाहिजे. पायामध्ये खुडलेला काटा काढण्यासाठी दुसरा काटाच लागतो, दुसऱ्या कशाने निघत नाही ते. माईक माये ते जाणावे, आता मनन करावे. त्याचं तू मनन कर, चिंतन कर. कसं कर? सावध होऊनी. सावध हो, लक्ष दे, सावधपणे ऐक. एक गडावरचा प्रसंग आहे. ज्यांनी कल्याणी टीका आत्मारामावर केली, पूजनीय कल्याण सेवक महाराज, त्यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. गडावर म्हणजे त्यांनी ग्रंथामध्ये ऐकलं, ते काही समर्थकालीन नाही आहेत. 350 वर्षापूर्वीचा प्रसंग, ते आता 100-125 वर्षापूर्वी ते आपल्याला सांगताय. गडावर एक गारुडी आला, एक जादूगार आला, आणि त्यांनी आल्यानंतर एक कुंडी घेतली, कुंडीमध्ये कोय लावली, पाणी घातल्याबरोबर झाड वर आलं. लगेच त्याला आंबे लागले. त्यांनी आंबे तोडले, खायला दिले. खा म्हणले, पाडाचे आंबे. काही अशा खूप गोष्टी केल्या. भांड रिकामं आहे, त्याच्यामध्ये मंत्रून तांदूळ टाकले. भांड दुधाने गच्च भरलं. बोटातली अंगठी काढली, ती उंच फेकली, आणि मग वरच्यावरच ती गायब झाली. समोर जे शिष्य बसलेले होते, एका शिष्याला सांगितलं तुमची झोळी तपासून बघा, त्याच्यामध्ये माझी अंगठी आहे. आणि बरोबर त्या झोळीमध्ये अंगठी निघाली. असे अनेक प्रकार त्यांनी केले. समर्थ त्याला म्हणाले, एक काम कर, तुझ्या जवळची जी दोरी आहे ना, तिचा साफ कर म्हणाले. तो म्हणाला ठीक आहे. त्यांनी एक रिंगण ओढलं जमिनीवर, त्यामध्ये ती दोरी टाकली, तांदूळ मंत्रून टाकले, आणि तो हे वाजवायला चालू केलं त्यांनी, पावा वाजवायला. ते काय नागिण असते ती वाद्य असतं, ती वाजवायला चालू केलं. आणि काही वेळामध्ये ती जी दोरी होती, ती दोरी हलायला चालू झाली. आणि पाहता पाहता त्या दोरीने नागाचं स्वरूप घेतलं, फणा काढला. सगळ्यांनी बघितला फणा. नाग, कोब्रा. आपल्याला माहिती आहे का, या जगामध्ये 5 असे सापांच्या जाती आहेत की त्यांचा जर दंश झाला तर माणूस वाचण्याची शक्यता ही 2-5% सुद्धा नाहीये. किंवा कुठलाही प्राणी असेल, 2% सुद्धा नाहीये. काही करेपर्यंत, ट्रीटमेंट करेपर्यंत सगळं संपून जातं. त्यापैकी एक आपल्या भारतामध्ये सापडणारा कोब्रा आहे, त्याला आपण नाग असं म्हणतो. आता त्या दोरीचा साप झाला, तो नाग झाला, आणि तो फिरायला लागला. तो इकडे चालला, तिकडे चालला. तो कल्याण स्वामींकडे निघाला, एका कल्याण स्वामींकडनं एका शिष्याकडे निघाला. समर्थांनी त्या शिष्याला विचारलं, सांग हा साप तो खरा आहे का खोटा आहे? तो म्हणाला, स्वामी मिथ्या आहे. ते म्हणाले, त्याला धर. तो म्हणाला, तो मला चावेल ना. समर्थ म्हणाले, मग तू आता मिथ्या आहे म्हणाला ना, तू पाहिलं ना दोरीपासून तयार झालेला आहे तो, मग घाबरतो कशाला? कल्याण स्वामींना त्यांनी विचारलं, कल्याण ह्याचं उत्तर काय?
कल्याण स्वामी म्हणताय, स्वामी मिथ्यत्व समजण्यासाठी अगोदर त्याचं स्वरूप काय होतं, त्याचं सत्यत्व काय होतं ते लक्षात आलं पाहिजे. अगोदर ब्रह्माचं सत्यत्व अनुभवाला यायला पाहिजे, तरच मायेला मिथ्या म्हणता येईल. दोरीचं सत्यत्व आपल्या लक्षात यायला पाहिजे, परब्रह्माचं सत्यत्व आपल्याला पटायला पाहिजे. ते कसं पटेल? अनुभव आल्याशिवाय नाही पटणार. म्हणून स्वानुभव महत्वाचा आहे. सांगोवांगीचं काम नाहीये. कुणी काय म्हणेल कुणी काय म्हणेल म्हणून नाही समजून चालत. तसं कल्याण स्वामी म्हणाले, व्यवहारामध्ये माया ही सत्यच मानली पाहिजे. आपल्याला माहिती आहे, आद्य शंकराचार्य रस्त्याने चाललेले आहेत आणि हत्ती आला समोरून. तो एकदम पिसाळला, माहुताच्या कंट्रोलमध्ये येईना. तो उधळला, इकडे पळतोय तिकडे पळतोय. आचार्य पटकन एका बाजूला गल्लीमध्ये गेले. तो माहूत म्हणाला, आचार्य आपण सुद्धा घाबरता? आपण तर म्हणता सगळी चराचरामध्ये परब्रह्माचं अस्तित्व आहे. त्यांनी त्याला समजावून सांगितलं, ब्रह्म त्याच्याजवळ आहे तसं माझ्यामध्ये पण आहे, पण तो आता धुमाकूळ घालतोय. तो सगुण आहे, ती माया आहे, आणि मी सुद्धा कुठे ब्रह्म आहे. माझ्यात असलेलं ब्रह्माचं तत्व आहे, परंतु मी जो चालतो फिरतो आहे हे मायेच्या तर बळावर आहे. मग त्या धुमाकुळामध्ये ही माया संपून जाईल ना. म्हणून व्यवहारामध्ये सत्यच आहे आणि मिथ्या ती मांडली पाहिजे. उपनिषदकारांनी, श्रुती माऊलींनी हा शब्द जन्माला घातलेला आहे, त्यासाठी आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मी सांगतो त्याचं मनन कर, आणि नाहीतरी मी तुला सांगतो हे माईकच आहे. आज बुधवार आहे. या चातुर्मासामध्ये 20 बुधवार येतात. म्हणून आपण ठरवलं की प्रत्येकाने चक्री पारायण करायचं. हे 20 दर बुधवारी एक पारायण होईल. 20-20 जणांचा गट केला. एकाने पहिला दशक, दुसऱ्याने दुसरा, तिसऱ्याने तिसरा, 20 जणांचा एक गट. पारायण हे काय? माईकच आहे. आत्मारामावर निरूपण हे माईकच आहे. मी बोलतो आहे तो माईक आहे. जे माध्यम मी वापरलेले शब्दांचं ते सुद्धा माईक आहे. आणि आपण ऐकत आहात ते समर्थांना जाऊन विचारा काय आहे ते. समर्थ पुढे म्हणतात, माये करिता माया दिसे, माये करिता माया नासे, माये करिता लाभ असे, परमार्थ स्वरूपाचा श्रीराम. चौथा चरण अत्यंत महत्वाचा आहे. परमार्थ स्वरूपाचा लाभ जर घ्यायचा असेल तर मायेचंच माध्यम वापरलं पाहिजे. त्याच्याशिवाय इलाजच नाही. मायेकरिता माया दिसे. करिता म्हणजे मुळे. मायेमुळे माया दिसे. मी माईक आहे. हा पंचभूतात्मक देह माईक आहे. मला सगळीकडे मायेचा सगळं पसारा दिसणार. मायेकरिता माया नासे. मायेनेच मायेचा शिरच्छेद करता येतो. तोतापुरी परमहंस काय म्हणाले ठाकूरांना, रामकृष्णांना? काली मातीचे तुकडे तुकडे कर. ज्या काली मातेची तासन तास सगुण पूजा ठाकूरांनी केली, तिचे तुकडे करायला सांगताय तोतापुरी महाराज. रामकृष्ण परमहंसांचे सद्गुरू. ते शक्य होईना. ठाकूरांना ते शक्य होईना. ज्या झोपडीमध्ये, पर्णकुटीमध्ये समोर तोतापुरी महाराज बसले होते, इकडे तिकडे पाहिलं, काचेचा एक धारदार तुकडा दिसला. तो तुकडा उचलला
आणि दोन भुवईंच्या मध्ये गर 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 फिरवला. रक्ताची धार लागली खाली. आता म्हणाले, आहे का काली माता? मायेनेच माया नासे. मायेनेच माया दिसते, मायेनेच मायेचा नाश करता येतो. सद्विद्या घ्यायची आहे का कुविद्या घ्यायची आहे? मोबाईलवर प्रवचन ऐकायचंय का बिभत्स नाच पाहायचा आहे? एकच आहे ना वस्तू. ती तिकडे पण नेते आणि इकडे पण नेते. काय घ्यायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. मायेच्या आधारानेच आत्मारामाचा लाभ घेता येतो असं समर्थ या ठिकाणी सांगताय. परमार्थ स्वरूपाचा. माया जर भवरोग असेल, माया जर दुःख असेल, माया जर कष्ट असेल, तर त्यावरचं औषध ही मायाच आहे. समर्थ उद्धव स्वामींना लिहितात, सोयऱ्या धायऱ्याची मुले, तीक्ष्ण बुद्धीची सखोले. त्यांना जवळ केलं पाहिजे. त्यांना म्हणलं पाहिजे, अरे काय झालं, काय एवढा कष्टी आहेस? मग तो सांगतो, असं झालं तसं झालं, कोरोनाने असं झालं, माझे नातेवाईक गेले, असं झालं तसं झालं. मग त्याला सांगायचं, बर 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 ठीक आहे, अरे हे चक्रच आहे निसर्गाचं. तू थोडी सगुण उपासना कर, थोडी सकाळची उपासना कर, संध्याकाळची आमची उपासना कर. आणि समर्थ शेवटी काय म्हणतात त्या पत्रामध्ये, मग त्याला इकडे पाठवून द्यावे. तयाचा सकळ गोवा उगवू आम्ही. फायनल ब्रेन वॉशिंग आम्ही करतो. तसं समर्थ इथं म्हणताय, माये करिता लाभ असे. मायेमुळेच लाभ होणार आहे. आणि कशाचा लाभ होणार आहे? आत्मारामाचा प्राप्ती आहे, परमार्थ स्वरूपाचा लाभ आहे. स्वामी वरदानंद भारती एका ठिकाणी म्हणतात, मला झोप लागतीये, हा काही रोग आहे का? नाही. मला भूक लागतीये, हे काही ॲबनॉर्मल आहे का? भूक लागलीच पाहिजे. उलट माझा नातू 3.5-4 वर्षाचा आहे, दिवस दिवस जेवत नाही, चिवडून चिवडून अन्न खातो, पण ऍक्टिव्हिटी एवढी आहे की विचारू नका, म्हणून काळजी वाटत नाही. खूप ऍक्टिव्ह आहे, पण 2 वेळा जेवण करणं म्हणजे त्याच्या जीवावर आहे. ही चिंता आहे ना आपल्याला. आपल्याला वाटतं काय झालं, जेवत कर नाही. किंवा एखादा समजा दिवसातून 4-4, 5-5 वेळा खात असेल तरी आपल्याला काळजी वाटते. हा काय बकासुराची अवलाद आहे काय? सारखा खा 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 करतो. आणि त्यातल्या त्यात एवढं खाऊन जर अंगी लागत नसेल तर मग तर अजून चिंता आहे. पण आप्पा असं म्हणतात, झोप लागणे, भूक लागणे हा रोग आहे. कुणासाठी? योग्यासाठी हा रोग आहे. योग्याला झोप किती सांगितली आहे? 4 तास. भोग्याला किती सांगितली आहे? 6 तास. आणि रोग्याला 8 तास शास्त्र सांगतंय. पण ती आता ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आप्पा इथं असं म्हणतात की योग्याला भूक लागणं, झोप लागणं हा रोग आहे. का लागते भूक आपल्याला? आपल्या शरीरातल्या लाखो कोट्यावधी पेशी ह्या दररोज मरत असतात. तुम्ही कधी आपल्या हाताला खाजवा आणि भिंग त्याच्यावर धरून पहा. भिंग धरा, खाजवायचं आपल्या हाताला आणि भिंग धरा. तुम्हाला असं वाटेल की अरे कोंडा टाकलाय का काय हातावर? पांढरं पांढरं काय पडलंय हे सगळं? वरचा जो लेअर आहे तो सगळ्या मेलेल्या पेशींचा आहे, तो तुम्ही खरवडून काढला. अशा कोट्यवधी पेशी मरतात
आणि त्या पेशी पुनरुज्जीवित व्हाव्यात, आतून दुसऱ्या सेलचा लेअर वर यावा, म्हणून आपल्याला अन्न लागतं. योगाच्या बाबतीमध्ये हे नाहीये. योगाने ही सगळी प्रोसेस थांबवलेली आहे. मी एक ग्रंथ वाचला, टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालया, जी.के. प्रधान त्यांचा ग्रंथ आहे. अहो काय अनुभूती आहे. एक 100 वर्ष झाली आहेत तो साधू तिथंच आहे, आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्या आपल्याला असं वाटेल की याचं वय, ही वस्तुस्थिती आहे. योग्यांनी ती सगळी प्रोसेस थांबवलेली असते, म्हणून त्याला भूक लागत नाही. त्याला झोपेचा संबंध नाही, कारण त्याची जी साधना असते त्या साधनेमध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा त्याच्या देहामध्ये साठवली जाते. म्हणून जेव्हा ध्यानधारणा करणारे योगी जे साधक असतात ते मृगाजिणावर बसलेले असतात, घोंगडीवर बसलेले असतात, जमिनीवर नसतात ते. कारण जी ऊर्जा त्या ध्यानाने शरीरा अशी फिरत राहावी, शरीरातच फिरत राहावी, ती परपोरेट होऊ नये जमिनीमध्ये, भूगर्भामध्ये. म्हणून ते मृगाजीन आहे, म्हणून ती घोंगडी आहे. ती ऊर्जा, ती शक्ती त्या शरीरातच आहे. त्यामुळे झोपेची गरज नाही, जेवणाची गरज नाही आहे. म्हणून आप्पा म्हणतात की योग्याला झोप आणि भूक लागणं हा आजार आहे, हा रोग आहे. खरं तर या ग्रंथातील हे जे सगळे विषय आहेत ना, मला आदरणीय विनायक जोशी गुरुजी असं म्हणाले की तुम्ही हा ग्रंथ सांगत असताना तुम्ही आगमसार ग्रंथ, अमृतानुभव, अजून 2-3 ग्रंथांची त्यांनी मला नावं सांगितली. त्या ग्रंथांचाही संदर्भ घ्या, कारण हा आत्माराम हा वरच्या तात्विक चिंतनाचा भाग आहे, वेदांताचा भाग आहे, तत्वज्ञानाचा भाग आहे. मला जाणीव आहे की हा सगळा विषय सिद्ध पुरुषांनी, साधकाच्या वरच्या पातळीवर असलेल्या साधना करणाऱ्या शिष्यांनी ऐकण्याचा विषय आहे. प्रापंचिकांना हे जडच जाणार आहे. त्याच्याही पेक्षा महत्वाचं, या ग्रंथाचं विवेचन करणारा अधिकारी पुरुष असला पाहिजे. माझ्यासारख्या कुडमुड्या जोशाकडून हा विषय प्रतिपादन होणं आणि त्यावर मी भाष्य करणं हे शोभत नाही, योग्यही नाही आहे. मला याची जाणीव आहे. मी यावर बोलणारा, भाष्य करू शकणारा, विवेचन करू शकणारी माझ्याकडे पातळी नाहीये, माझा अधिकार नाहीये. मला माहिती, मान्य आहे मला ते. त्यावर चर्चा होण्याची गरजच नाहीये. पण मला असं वाटतं की शब्दांनीच तर बोलायचंय. फार काही त्यातून अडचणीचं होणार नाही. आपल्याला काही प्रात्यक्षिक करून दाखवायचं नाहीये. परब्रह्म स्वरूप काही काढून दाखवायचं नाही, कुणाला अनुभूती आणून दाखवायची गरज म्हणजे ती वेळ नाहीये. त्यामुळे मी जरी त्या पातळीचा नसेल, पण तत्वज्ञान त्या पातळीच आहे. आणि मला माहिती आहे की गरुड आपल्या पंखांमध्ये ते चैतन्य भरून महिनोन महिने आकाशात विहार करत असतं, हजारो किलोमीटर वर जात असतं. पण म्हणून चिमणीनी उडायचं थांबावं का? आम्ही घिरट्या घालू आमच्या घराभोवती, आमच्या कॉलनीमध्ये. आम्ही नाही जाऊ शेकडो किलोमीटर आकाशामध्ये, पण आम्ही प्रयत्न तर करू. आणि अडचणीचं होणार नाहीये म्हणून प्रयत्न करायचा, हेही मला माहिती आहे.
हे सगळे शब्दांनी समजून घ्यायचंय, शब्दांनी सांगायचा प्रयत्न करायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. मला तुम्ही सांगा, कैलास मानसरोवरावर सगळेच जातात का? सगळे जाऊ शकतात का? नाही. पण कैलास मानसरोवराला जाऊन आलेल्याकडनं त्याचं वर्णन ऐकताना आपल्याला किती आनंद होतो. मला मान्य आहे की आपण माऊली ज्ञानेश्वर नाही होऊ शकत, जगद्गुरु तुकाराम महाराज नाही होऊ शकत, संत नामदेव महाराज नाही होऊ शकत. पण ते कसे झाले हे ऐकण्यात मजा आहे ना. ती मजा का आपण थांबवायची? तो आनंद आहे. मान्य आहे की आपल्याला ते तसं नाही होता येणार, पण ते त्या पातळीला कसे गेले, त्यांच्या जीवनचरित्रातले ते प्रसंग ऐकण्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद आहे. म्हणून हा व्याप मी करतो आहे, मला याची पूर्ण जाणीव आहे. पुढे समर्थ म्हणतात, माया भव सिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, माये वीण उद्धारू, प्राणियास नाही श्रीराम. जसं इथं सांगितलं समर्थांनी, मायेने मायेला जाणलं पाहिजे, मायेने मायेचा नाश केला पाहिजे, तसं समर्थांनी इथं फार गोड शब्द वापरलाय. समर्थ म्हणतात, माया हे भवसिंधूचे तारू आहे, जहाज नाहीये, मोठी बोट बिलकुल नाहीये. तारू जे असतं ना ते छोटं असतं, छोटी नाव, त्यामध्ये 5-6 जण बसू शकतात, जास्त लोक नाही. हे तारू काय करतं, एका काठावरून जी मंडळी उभी आहे त्यांना ते त्याच्यात घेतं आणि जे जहाज मध्ये नांगरून ठेवलेलं आहे समुद्रामध्ये, ती छोटी नाव तिथपर्यंत घेऊन जाते. समर्थांनी फार गोड शब्द वापरलाय, माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू. याच मायेच्या माध्यमाने आपल्याला या भवसिंधूचा पैल पार गाठता येतो. मायेवीण उद्धारू, प्राणियास नाही. मानवी जीवनाला जर तरुण जायचं असेल तर मायेचाच आधार घ्यावा लागतो, त्याशिवाय काहीच करू शकत नाही. समर्थ म्हणतात, ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, असणे वेगळे आणि ते ओळखून ते तसे समजावून सांगणे वेगळे. बघा काय काय समर्थ म्हणताय, ब्रह्म हे निर्गुण आहे, निराकार आहे, ते वेगळं आहे, त्याचं असणं वेगळं आहे, त्याला समजणं दुसरी बाजू आहे, आणि ते समजलेलं तिसऱ्याला सांगणं हे अजून वेगळं आहे. बरं, हे त्याचं वर्णन करायचं म्हणजे द्वैत आहे, आणि द्वैत म्हणजे माया आहे. हे तर पण आपल्याला पडतंय. मी एखादं कुणी जर परब्रह्म स्वरूप जर असेल तर ते अद्वैत आहे. परब्रह्ममय असणं वेगळं आणि परब्रह्म स्वरूप असणं वेगळं. सदा स्वरूपी, सदा सर्वदा राम स्वरूपी लपावे. रामाच्या स्वरूपामध्ये माझं अस्तित्व संपलं पाहिजे आणि केवळ रामाचं स्वरूप उरलं पाहिजे. हे स्वरूपी असणे आणि स्वरूपमय होणं म्हणजे काय? जलमय. आपण मागे पाहिलंय, आचार्य किशोरजी व्यासांनी याचा दृष्टांत दिला. खूप पाऊस झाला, 3 दिवस मुंबईमध्ये पाऊस. बातम्या काय आल्या? मुंबई जलमय. म्हणजे मुंबई आहे आणि जल पण आहे. जेव्हा आपण परब्रह्म स्वरूप होतो, जेव्हा आपण राम स्वरूप होतो, तेव्हा केवळ रामच असतो, तेव्हा केवळ परब्रह्मच असतं, दुसरं कोणीच नसतं.
आता त्याचं स्वरूप समजायचंय आणि ते समजावून सांगायचंय अजून शिष्याला. हा द्वैत भाव आहे. द्वैत म्हणजे माया आहे. आप्पा म्हणतात वस्तूतलं सगळ्या वस्तूंमध्ये आपण पाहिलं, आता थोड्या वेळाखाली चर्चा केली की सगळ्या वस्तूमध्ये मूळ घटक काय आहे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. चौथा घटकच नाहीये, दुसरा काही नाहीये ह्याच्याशिवाय. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्यांची संख्या कमी जास्त आहे आणि त्याप्रमाणे घटक पदार्थ तयार होतोय. आता ते गोड आहे का? ते कडू आहे का? ते अन्न आहे का? ते विष आहे का? ते औषध आहे का? ते तारक आहे का मारक आहे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन काय? काहीच नाही. पण त्यांच्यापासून बनणारे पदार्थ कसे आहेत ते मात्र चमत्कारिक आहेत. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? मीठ. आपण दररोजच्या जेवणामध्ये जे घटक वापरतो ते मीठ आहे, सोडियम क्लोराईड. पण नुसतं सोडियम तुम्ही चाखू शकता का? विष आहे. नुसतं क्लोरियम आपण जिभेवर ठेवू शकतो का? जळून जाईल जीभ. विष आहे. म्हणजे केवळ सोडियम विष आहे, केवळ क्लोरीन विष आहे. पण सोडियम क्लोराईड शेवटच्या घटकेला आपल्याला काय देतात? शिरे वाटे. नसातून काय येतं? सलाईन. सलाईन म्हणजे सोडियम क्लोराईड आहे. सलाईन मध्ये आहे काय दुसरं? 1 लिटर पाणी, 1 चहा पावडर चमचा, साखर आणि 1 चिमूट मीठ. दॅट्स ऑल. ते सलाईन आहे, नॉर्मल सलाईन. आपण म्हणतो सलाईन लावलं की तरतरी आली, आणि ते सोडियम खाल्लं तर वरचं तिकीट काढावं लागेल. आणि सोडियम क्लोराईड डायरेक्ट शरीरात सोडलंय तो माणसाला तरतरी येते. किती विचित्र आहे ना, किती चमत्कारिक आहे सगळं हे. एखादं औषध आपण घेतलं, त्याची रिॲक्शन येते. डॉक्टर आपल्याला म्हणतात का नाही अगोदर टेस्ट करू द्या. मग ते आपल्याला इथं सबक्युटेनियस, सब इंट्राडर्मल आपल्याला इथं इंजेक्शन ते देतात आणि 10 मिनिटं थांबा म्हणतात. बाजूला पेननी एक राऊंड करतात. छोटी मात्रा दिलेली असती त्यांनी त्या औषधाची. आणि जर पुरळ आलं, खाजवायला चालू झालं, लगेच ते म्हणतात हो याची तुम्हाला रिॲक्शन आहे बरं का, हे औषध घेऊ तुम्हाला चालणार नाहीये. समजा ते टेस्ट न करता एखादं इंजेक्शन दिलं, गोळी दिली, अंगावर पुरळ आलं, अंग खाजवायला लागलं, माणूस पळत डॉक्टरकडे जातो. अहो काय दिले तुम्ही मला हे? ती गोळी घेतली, ती औषध घेतलं, तेव्हापासून माझ्या अंगाचा दाह चालू झाला, अंग खाजवतंय, गुदी आल्या माझ्या सगळ्या अंगावर. डॉक्टर म्हणतात हो का, इथं बसा. लगेचच दुसरं इंजेक्शन काढतात आणि टोचतात. पहिल्या औषधाला दुसरं औषध तारक आहे. पण काही जणांना ते सुद्धा तारक आहे ना, पण ते मारक ठरलं आपल्याला. मूळ घटक जे आहेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, हे आम्हाला दिसत नाहीत. आणि जे दिसतंय ते नाहीये. जे भासतंय, जे दिसतंय, जे अनुभवायला येतंय ते मिथ्या आहे. आणि मूळ काय? ते परब्रह्म आहे. ते दिसत नाही. त्याच्यासाठी अभ्यास आहे, त्याच्यासाठी साधना आहे, त्याच्यासाठी गुरूंची कृपा आवश्यक आहे. मूल जन्माला येतं, त्याचा प्रतिपाळ कोण करतं? त्याला वाढवतो कोण? त्याने शी केली, शू केली, कोण बदलतं त्याचे कपडे? कोण आंघोळ घालतं त्याला? ते नाही जेवण केलं तर कधी गोड बोलून धपाटा घालून त्याला कोण जेव घालतं? त्याची आई जेव घालते. आम्हाला कुणी जन्म दिला? मायेने जन्म दिला. मग मायेचं कर्तव्य नाहीये का आपल्या पोराला योग्य स्थळी घालायचं? खरंय ना? पोरग हुकत असेल, इकडे तिकडे जात असेल, आई त्याला सांगून बघते, गोड बोलते, कुरवाळते आणि गरज पडली तर धपाटा देते, पण त्याला राईट ट्रॅकवर आणते.
समर्थ म्हणतात, माया भव सिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, मायेविण उद्धारू प्राणियास नाही, माया हीच आम्हाला उद्धरून नेणार आहे. म्हणून पण तिला फक्त ओळखलं पाहिजे, तिला कधी कुरवाळलं पाहिजे, कधी तिचा तिरस्कार केला पाहिजे. पण हे समजलं पाहिजे, आणि हे समजण्यासाठी साधना पाहिजे, अभ्यास पाहिजे, आणि सद्गुरूंची कृपा पाहिजे. ती कृपा आपल्या सगळ्यांना मिळत राहावी. म्हणून उद्याच्या दुपारी 2 वाजताच्या उद्याच्या सत्रामध्ये आपला आत्मारामाचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवू. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.